सखी सावली काव्यांजली। आणि आशू, प्रीतम कडे तूच जायचं, समजलं? नाही काकू, प्रीतम कडे मीच जाणार। काय? हो, मधुरा मावशींनी मलाच बोलवलंय। त्यांना माझी गरज आहे। प्रीतमची काय अवस्था झाली आहे ना, ते मी स्वतः बघितलंय। त्यांना सावरण्यासाठी मलाच जावं लागेल आणि मी जाणार। काका, मी येते। हो, जा। बघितलं ही कार्टी कशी आगाऊपणे बोलून गेली? ही अशी उन्हाळक्या करत इकडे तिकडे फिरते, मग दुकानात कोण जाईल, काम धंदा कोण करेल? मग खाणार काय आपण, दगड धोंडे? अगं तूच तिला दुकानात जायला बंदी केली तीस ना, तेव्हा आपण काय खात होतो? तेव्हा पण दुकान चालू होतं ना, तसंच आता पण दुकान चालू राहील। आणि हे बघ, तू तिला अडवायचा बिलकुल प्रयत्न करू नकोस। आणि मग मी काव्याला फोन करून सांगेन, मग बघ ती तुझं काय करते। हे बघ आई, मी तुला शेवटचं सांगते, पुन्हा जर तू लाडूशी असं वागशील ना, तर मी तुझ्याशी बोलणं बंद करेन। प्रीतम, तुम्हाला माहितीये, टेन्शन घेतल्यावर ना चेहऱ्यावर सुरकुत्या येतात। खरंच, मग तरुण मुलंही म्हातारे दिसायला लागतात। तुम्ही पण दिसाला? तुमचे केस कसे दिसतील सांगू? असे। चेहऱ्यावरचे रिंकल्स दूर करायचे असेल तर खा म्हातारीचे केस, फक्त 5 रुपये। तुम्हाला माहितीये का, आमच्या दुकानात ना एक मावशी येतात, त्या अगदी तुमच्यासारख्या आहेत। अशाच बडबड्या, अशाच बोलक्या। त्या एकदा बोलायला लागल्या ना की त्यांची गाडी सुसाट सुटते। बरं प्रीतम, काल मी तुम्हाला फोन केला होता, पण तो मध्येच कट झाला। इथे नेटवर्क नव्हतं का? आपलं बोलणं झालं नाही ना, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले। आजोबा, यापुढे तुम्ही कसे हेल्दी राहत नाही ते आम्ही बघूच। आई, तू आजोबांच्या औषध आहे ना मला देत जा, मी त्यांना रोज आठवण करून देत जाईल। आणि आजोबा, मी तुमच्या वॉक आणि एक्सरसाइजचं लक्ष ठेवी, आणि आई आणि आजी तुमच्या डाएट वर लक्ष दे। आणि डॅडू, तू डॉक्टर अपॉइंटमेंट सर्टिफिकेट वगैरे वर लक्ष दे। ओके मैम, क्या बात है प्राची, एकदम फुल प्रूफ प्लानिंग केले दोघांनी मिळून। आणि प्राची, यापुढे आजोबांनी ऐकलं नाही तर सरळ आजीकडे कंप्लेंट करायची। मला माहितीये तुम्हाला कोणालाच भेटायची किंवा कोणाशीच बोलायची इच्छा नाहीये। ठीक आहे, हरकत नाही। इच्छा नाहीये तर नका बोलू, मी नुसती बसून राहते। मला एक गोष्ट ऑनेस्टली सांग, मी निकितावर एवढं मनापासून प्रेम केलं, तरी ती का वागली अशी माझ्याशी? एवढे वर्ष आम्ही एकत्र होतो,
भविष्याची एवढी स्वप्न बघितली तरी ती अशी अचानक मी कुठेच चुकलो का मी तिला कधी ओळखतच नव्हतं का मी माणसांना ओळखतच नाही नक्की कुठे कमी पडलो मी नाही प्रीतम, तुम्ही कुठेही कमी पडलेला नाही आहात. अहो, काही गोष्टींची काहीच उत्तरं नसतात. असं अचानक काहीतरी घडल्यावर आपल्याला वाटतं की सगळं संपलंय, पण तसं काही नसतं. ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच घडतं. आता तुमचंच बघा ना, तुम्ही निकिताच्या अत्यंत प्रेमात होतात, तिच्याशी तुमचं आयुष्य जोडलं गेलेलं होतं, म्हणून ती असं वागल्यावर तुम्हाला इतका त्रास होतोय. पण हळूहळू तुमच्या लक्षात येईल की जे झालं ना ते ठीकच झालं. हो, नियतीच्या मनात काय आहे ना हे कोणीच सांगू शकत नाही. आता माझंच बघा ना, माझे आई वडील लहानपणीच गेले, मला ते आठवतही नाहीये. काकू माझा राग करते, मला वाईट वाटतं, पण देवानं मला अक्काईसारखी प्रेमळ बहीण दिली. ती ना माझी दुसरी आईच आहे. पण बाबा, खरंच ऑन अ सिरियस नोट, आता तब्येतीची काळजी घ्यायची आहे. कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. तब्येत उत्तम ठेवायची, हेल्दी राहायचं. हो, आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी इतकं केलं, आता आम्हाला तुमच्यासाठी करायचंय. तुम्हाला अख्खं जग फिरवायचंय आणि त्यासाठी हेल्थ चांगली राहणं मस्ट आहे. हो, आता मी पूर्ण तब्येतीकडे लक्ष देईन. तुम्ही पूर्ण बरे होईपर्यंत मी ऑफिस मधून रजा घेतली. आई, बाबांच्या काव्या, चल आपण यांच्या पथ्य पाण्याचं बघू काय करायचं. होय. बाबा, मी आलोच. देव एका हाताने काहीतरी काढून घेतो ना, तेव्हा दुसऱ्या हाताने तो काहीतरी देत असतो आपल्याला. तसंच जेव्हा आपल्याला वाटतं ना की सगळे दरवाजे बंद झाले, तेव्हा देवानं आपल्यासाठी एक खिडकी उघडी ठेवलेली असते. तिथून एका नव्या जगाची वाट आपल्यासाठी खुली होणारी असते. तसंच तुमच्याही आयुष्यात एक खरं खुरं प्रेम करणारे कोणीतरी नक्कीच येईल. इतक्या हळूवारपणे येईल ना की तुम्ही तुमचे सगळे दुःख विसरून जाल, एका नव्या आयुष्याची सुरुवात कराल. प्रीतम, तुम्ही ना आजपर्यंत मला खूप मदत केली आहे. मला कायम तुमचा आधार वाटत आला, पण माझी संकट अजून संपलेली नाही आता. आता तुम्ही जसे खचून जाल तर मग माझ्या मदतीसाठी धावून कोण येणार आहे? मी कोणाकडे आशेने बघणार सांगा बरं. प्रीतम, अहो तुम्ही कितीतरी निराश झालेल्या लोकांना चांगले सल्ले देता, तुम्ही त्यांना जगायला शिकवता. किती वेळा तुम्ही मलाही समजवलंय की पुष्पांजली असं करा, पुष्पांजली तसं करा, खचून जाऊ नका, असे खंबीरपणे उभे राहा. आणि आता तुम्हीच खचून जाताय. तुम्हाला सांगू, तुमच्यामुळे मी आणखी खमकी झाले. आता तुम्हाला मला एक प्रॉमिस द्यावं लागेल. कसलं प्रॉमिस? हेच की तुम्ही या उदास मूड मधून लगेच बाहेर या, अजिबात खचून जाणार नाही आणि असे खंबीरपणे उभे राहा. प्लीज प्रीतम, आता विचार करू नका. तुमच्या घरातल्यांसाठी, आपल्या माणसांसाठी, तुमच्या फॅन्सच्या प्रेमासाठी तुम्ही एवढं तर करूच शकता ना. प्रयत्न तर करा. कराल ना?
काव्या, यांना रात्रीच्या जेवणासाठी आता आई काव्या, आता यांना रोज पेज प्यायची पण सवय करायला पाहिजे. चमचमीत जेवण त्यांना. आई मला तुझ्याशी बोलायचं. हे बघा आई, तू अजूनही माझ्यावर रागवलेली आहेस, कळतंय ग मला. कालपासून तू माझ्याशी बोलत नाहीयेस. मी तुला खूप वेळा सॉरी बोललो, खूप वेळा माफी मागितली, पण आजही माफी मागायला तयार मी आणि एक्स्ट्रीमली काव्या, काव्या त्याला सांग, हे उशिराचं शहाणपण आहे आणि त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मी ह्याला माफ करणार नाही. आणि बाबांची काळजी तू करू नकोस म्हणा. त्याच्यासाठी इतर माणसं आहेत घरात, आणि ऑफिसमध्ये सुट्टी घ्यायची तर त्याहूनही गरज नाहीये. ऑफिसला जाऊ देत त्याला. बाहेरची कामं जास्त महत्वाची असतात घरातल्या माणसांपेक्षा. तू यांच्यासाठी कोमट पाणी करून ठेव. रात्रीच्या जेवणाचं बोलू आपण. हं? आई आई, त्यांना खरंच वाईट वाटतंय हो. त्यांचं चुकलंय हे कळतंय त्यांना. तुम्ही प्लीज त्यांना माफ करा ना. अहो, इथे जे काही घडलं त्याची कल्पना नव्हती त्यांना, म्हणून हे सगळं झालं ना. तुम्ही बोला ना त्यांच्याशी. तुम्ही आता जर त्यांना माफ केलं नाहीत ना तर खूप त्रास होईल हो त्यांना. अस्वस्थ होतील ते, आणि उगीच घरातलं वातावरण खराब होईल. आपले बाबा बरे होऊन आलेत ना आता, मग घरातलं वातावरण छान हसत खेळत ठेवायला नको का? आपण ठेवूत ना. त्यासाठी दुसऱ्या कुणाच्या उपकाराची गरज नाहीये. आणि मनाविरुद्ध माफी मागण्याची त्याहूनही गरज नाहीये. चूक ती चूकच. ह्याच्याशी मी बोलणार नाहीये, आणि नको तो हट्ट तू करू नकोस. मग तुम्ही माझ्याशीही बोलायचं बंद करा. काव्या, हो आई, तुम्हीच नेहमी म्हणता ना की नवरा बायको हे सुख दुःखाचे समान वाटेकरी असतात म्हणून. यांना जी शिक्षा मिळाली आहे ती मी पण भोगलीच पाहिजे. तुम्ही माझ्याशीही बोलणं सोडून द्या. काव्या, अगं काय करू मी तुझं? काय करू तुझ्या चांगुलपणाचं? तुझ्या ह्या गोड स्वभावामुळे दगडाला पाझर पडशील. नाही आई, तुम्ही आधी म्हणा तुम्ही यांना माफ केलं. केलं मी त्याला माफ. आणि तू शिक जरा हिच्याकडून, काहीतरी शिक. इथून पुढे एक चांगला मुलगा, एक चांगला नवरा म्हणून वाग. कोणाचा फोन आहे? ऑफिस मधून फोन होता. अगं सुट्टी घेतली आहे ना,
सो कामासाठी ऑफिसवरून फोनवर फोन येत आहे. नक्की ना? ऑफकोर्स आई. असं का विचारतेस? श्रेष्ठाचा मेसेज. मी तुझ्या घरी येते. अर्ध्या तास पूर्वी मेसेज केला. म्हणजे एव्हाने पोचत असेल म्हणून फोन केला होता हिने. श्रेष्ठ श्रेष्ठ अगं विशू काय चाललंय तुझं? हा, बाबांना अटॅक आला, ते ऍडमिट होते, त्यांना डिस्चार्ज मिळाला, हे सगळं मला ऑफिस मधनं कळतंय. तू मला स्वतःहून का नाही सांगितलंस? मी कालपासून तुला कंटिन्युअसली कॉल करते, एक कॉल बॅक नाही, मेसेजचा रिप्लाय नाही. काय चाललंय काय तुझं? कसला राग काढतोयस माझ्यावरती? तू काल मला बिझी ठेवलंस त्याचा. हे कुठे गेले? वर खोलीत सुद्धा नव्हते. आत पण नाहीये. जेवायला बसायचं होतं. बाहेरच. श्रेष्ठा, काल तुझ्यामुळे मी इतका वेळ अडकून पडलो. काल आईचा फोन आला होता, तू मला उचलू दिला नाही. इथे बाबांना माझी गरज होती, मी पोचू शकलो नाही. अजूनही ते गिल्ट जात नाहीये माझ्या मनातून. आणि ह्यासाठी तू मला ब्लेम करतोयस? अरे मला काय स्वप्न पडलं होतं का की असं काही होणार आहे म्हणून? आणि हे सगळं मी तुझ्या आनंदासाठीच केलं ना. तूही छान एन्जॉय करतच होतास ना. श्रेष्ठाताई, तुम्ही आता इथे? हो, ते काकांना बरं नव्हतं ना, म्हणून बघायला आले होते. कालच तुम्ही थोडी काळजी घेतली असती तर बाबांच्या बाबतीत जे घडलं ते झालं नसतं. काल हे तुमच्याच घरी होते ना? तुम्ही फोन बंद करून ठेवल्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम झाला. हो, पण आम्ही काही टाइमपास करत नव्हतो. कालचं काम खूप इम्पॉर्टंट होतं. प्रेझेंटेशन सबमिट झालं नसतं तर आमचा जॉब धोक्यात आला असता. काम महत्वाचं नाहीये असं म्हणायचंच नाहीये मला, पण म्हणून फोन बंद करायची काय गरज होती? काल अचानक असा प्रसंग ओढवला. तसं कधीही होऊ शकतं. घरातल्यांना मदत लागू शकते. अशा वेळी घरातल्यांनी कुठे आणि कसा संपर्क साधायचा? ओ कम ऑन, आमच्या हे लक्षातच आलं नाही. आम्ही प्रेझेंटेशनच्या कामात एवढे बिझी होतो की दुसरा कुठला विचारच आला नाही डोक्यात. तर ऑफकोर्स तुमच्यासारख्या घरी राहणाऱ्या सिंपल हाऊसवाईफना या गोष्टी कशा कळणार ना. एक मिनिट श्रेष्ठ, याच सिंपल हाऊसवाईफने काल आयत्या वेळी धावपळ केली म्हणून माझे बाबा जिवंत आहेत.
काल हिने हुशारी दाखवली नसती तर आज माहित नाही काय झालं असतं.